सर्वांना सप्रेम जय भीम. वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग 3. यामधील तिसरा पाठ, सारीपुत्र आणि मौद्गल्ययन यांची दीक्षा. तथागत राजगृही वास्तव्याला असतानाच संजय नावाचा ख्यात परिव्राजक आपल्या 250 शिष्यासहित तेथेच वास्तव्याला होता. सारीपुत्र आणि मौद्गल्ययन हे 2 युवा ब्राह्मण सुद्धा त्यांचे शिष्य होते. सारीपुत्र आणि मौद्गल्ययन संजयाच्या शिकवणीने संतुष्ट नव्हते. ते श्रेष्ठतम धर्माच्या शोधात होते. एके दिवशी पंचवर्गीय भिक्खूवर्गीय भिक्खूपैकी अश्वजित पूर्वाही चिवर धारण करून आणि पात्र करी घेऊन भिक्षाटनासाठी राजगृह नगरीत प्रवेश करता झाला. सारीपुत्र अश्वजिताच्या धीरगंभीर हालचालीचे निरीक्षण करीत होता. तो त्याच्या धीरगंभीर व्यवहाराने खूपच प्रभावित झाला. स्थवीर अश्वजिताला पाहून सारीपुत्राने विचार केला, खरोखरच हा त्या भिक्खूपैकी एक आहे जे त्या पदाला योग्य आहे. जर मी त्याला, मित्रा, तू कोणत्या धम्माचे अनुगमन करतो आहेस हे विचारले तर कसे होईल? पुन्हा सारीपुत्राने विचार केला, या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे, कारण भिक्खूने भिक्षेसाठी गृहाच्या आतील प्रांगणात प्रवेश केला आहे. ज्यांना काही प्राप्त करावयाचे ते अनुगमनाचा मार्ग स्वीकारतात. मी सुद्धा भिक्खूचे अनुगमन केले तर बरे होईल. स्थवीर अश्वजिताने राजगृही आपली चरिका पूर्ण केली, प्राप्त भिक्षा स्वीकारली आणि तो परत निघाला. स्थवीर अश्वजित जेथे विश्राम करीत होता तेथे सारीपुत्र त्याच्या निकट पोहोचला. त्याने अश्वजिताला अभिवादन केले, कुशलक्षेम विचारले आणि निकटच उभा राहिला. निकट उभा राहून परिव्राजक सारीपुत्र स्थवीर अश्वजिताला म्हणाला, मित्रा, तुझे मुखमंडल शांत आहे, तुझे रूप आभायुक्त आहे, तुझे रूप पवित्र आहे. तू कोणाच्या नावाने प्रवर्जित झाला आहेस? तुझा गुरु कोण आहे? तू कोणाचा धम्म जगतो आहे? अश्वजित उत्तरला, शाक्य कुलोत्पन्न प्रव्रजित महान श्रमण तथागतांच्या नावाने मी प्रव्रजित झालो आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याचा धम्म मी जगतो आहे. आणि हे श्रद्धेय, आपल्या गुरुचा धम्म काय आहे? त्याने आपणास कोणता धम्मोपदेश दिला आहे? सारीपुत्राने विचारणा केली. मित्रा, मी नव्यानेच तथागतांचे शिष्यत्व स्वीकारले आहे. मला प्रव्रजित होऊन फार थोडा काळ लोटला आहे. मी नव्यानेच धम्म आणि विनय ग्रहण केला आहे. मी धम्माचे सखोल विवेचन करू शकत नाही. हा धम्म काय आहे हे मी संक्षेपाने कथन करू शकेन. अश्वजित उत्तरला. त्यानंतर परिव्राजक सारीपुत्र स्थवीर अश्वजिताला म्हणाला, मित्रा, तुला जेवढे कथन करणे शक्य असेल तेवढा धम्म तू मला कथन कर, परंतु तू त्या धम्माचे सार अवश्य कथन करावे. मी धम्माचे सार जाणून घेण्यास उत्सुक आहे. अवास्तव शब्दांजळाशी मला काय देणे घेणे? त्यानंतर स्थवीर अश्वजिताने बुद्धाच्या धम्माचे सार सारीपुत्राला कथन केले. सारीपुत्र पूर्ण संतुष्ट झाला. सारीपुत्र आणि मौद्गल्ययन परस्पर बंधू नव्हते, पण त्यांचे परस्परांशी नाते मात्र बंधुत्वाचे होते. त्यांनी एक दुसऱ्याला वचन दिले होते की ज्याला प्रथम सत्याचे ज्ञान होईल त्याने ते दुसऱ्याला कथन करावे, अशी त्यांची परस्पर वचनबद्धता होती. त्यानुसार सारीपुत्र मौद्गल्ययनकडे गेला. सारीपुत्राला पाहून मौद्गल्ययन म्हणाला, मित्रा, तुझे मुखमंडल शांत आहे, तुझे रूप पवित्र आहे आणि आभायुक्त आहे. काय तुला सत्याचे ज्ञान झाले आहे? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे, सारीपुत्र उत्तरला. आणि मित्रा, तुला हे सत्य कसे गवसले? मौद्गल्ययनाने विचारले. त्यानंतर सारीपुत्राने स्थवीर अश्वजित आणि त्यांच्यात जो संवाद घडला तो कथन केला. नंतर मौद्गल्ययन सारीपुत्राला म्हणाला, मित्रा, चला निघूया, तथागतांकडे जाऊ या.
तो तथागत तोच आमचा गुरु होय. सारीपुत्र म्हणाला, मित्रा, आमच्याकडे पाहूनच येथे 250 परिव्राजक वास्तव्याला आहेत. ते आपला आदरही करतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपला निर्णय त्यांना कथन करणे उचित होईल. त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय ते घेतील. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन परिव्राजकांनिकट गेले आणि म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागतांना शरण जात आहोत. तथागत जो सम्यक संबुद्ध आहे तोच आमचा शास्ता होय. परिव्राजक उत्तरले, तुमच्या निमित्तानेच आम्ही येथे वास्तव्याला आहोत. तुम्हीच आम्हाला श्रद्धेय आहात. तुम्ही जर महान श्रमणांच्या आधी श्रेष्ठ जीवन व्यतीत करणार असाल तर आम्हीही तेच करू. त्यानंतर सारीपुत्र आणि मौद्गल्यायन संजयाकडे गेले. निकट गेल्यावर ते म्हणाले, मित्रा, आम्ही तथागतांना शरण जात आहोत. तथागतच आमचा शास्ता आहे. संजय उत्तरला, नाही मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघे मिळून या समूहावर शासन करूया. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सारीपुत्र आणि मौद्गल्यायन तेच म्हणाले आणि संजयाने त्यांना तेच उत्तर दिले. त्यानंतर सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांनी 250 परिव्राजकासह राजगृही प्रयाण केले. तथागत त्यावेळी राजगृही वेळुवनात वास करीत होता. तथागताने त्यांना येताना पाहिले. सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांना तथागतांनी दुरूनच येताना पाहिले. त्यांना पाहिल्यावर तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाला, ते पहा, 2 मित्र येत आहेत, सारीपुत्र आणि मौद्गल्यायन. तथागताने त्यांच्याकडे अंगुली निर्देश केला. तथागत पुन्हा म्हणाला, ही मला प्रिय अशी शिष्योत्तमाची जोडी असेल. वेळुवनात ते तथागत जेथे वास करीत होता तेथे गेले. निकट गेल्यावर त्यांनी तथागताचरणी प्राणिपात केला. त्यांनी तथागतांची वंदना केली. ते तथागतांना म्हणाले, हे तथागता, आम्हाला तुझ्याकडून प्रव्रजा मिळावी, उपसंपदा मिळावी. त्यानंतर तथागताने परंपरेनुसार एही भिक्खवे हे धम्म दीक्षा देणारे शब्द उच्चारले आणि सारीपुत्र आणि मौद्गल्यायन 250 जटिलांसह बुद्धाला शरण आले.